तर 50,000 कोटीच्या भूखंड घोटाळ्यात शिंदे शिरसाट यांच्यावर आरोप करतायत। शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेले आहे। अरुणजी, संजय राऊतांचे शिंदेंवर शिरसाटांवर हे गंभीर आरोप आहे, काय तुमची प्रतिक्रिया? पहा, संजय राऊत हा बिंडोक माणूस आहे। जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचा ते फायदा घेऊन राज्य सरकारला कसं बदनाम करता येईल, शिवसेना कशी बदनाम होईल याचा पूर्णपणे ते प्रयत्न करीत असतात। तसाच हा एक प्रयत्न आहे। रोहित पवारांनी अर्धवट माहितीवरून ही कालची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि चमकण्याचा प्रयत्न ते करीत होते। कार्यकर्ते काहीतरी आणतात, आणखीन राऊत आणखीन रोहित पवार हे त्या अर्धवट माहितीवरती त्याचं क्रेडिट घेऊ पाहतात। त्यातलाच हा प्रकार आहे आणि म्हणून त्यांनी काल दिल्लीला एक पत्र पाठवून संपूर्ण हिशोब देण्याचा प्रयत्न केला। यांच्याकडे हे सगळे आकडे येतात कुठून हा मला पडलेला प्रश्न आहे। अगदी याला एवढे दिले, त्याला तेवढे दिले, राऊतांना किती मिळाले, रोहित पवारांना किती, याचा अगदी हिशोब आणि हिशोब या संजय राऊत यांच्याकडे येतो कुठून हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। तेव्हा या प्रकरणामध्ये काहीही अर्थ नाही। हे प्रकरण जर आपण नीट अभ्यास कराल तर आपल्याला पूर्णपणे कळून येईल की कोर्टाच्या नियमाप्रमाणे बिवलकर यांना इंग्रजांकडून ही जमीन मिळालेली होती आणि त्यानुसारच त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे। परंतु काहीतरी माहिती घ्यायची, आणखीन कुठेतरी एक पिल्लू सोडायचं संशयाचं, हाच प्रकार सध्या संजय राऊत आणि रोहित पवार प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता करत आहेत, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे। अरुणजी, रोहित पवारांनी शिरसाटांवर आरोप केले होते, मात्र संजय राऊतांनी शिंदेंचंही नाव घेतलेलं आहे आणि थेट अमित शहांना ते पत्र लिहित आहेत। अगदी बरोबर। मी काय म्हणालो आता, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता संजय राऊत जिथे जिथे कुठे काय मिळेल मग ती माहिती खरी असो किंवा खोटी असो बोलून मोकळं व्हायचं, नंतर पुढे काय ते बघता येईल। जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता काय वाटेल ते बोलायचं आणि जनतेमध्ये एक खोटा मेसेज पाठवायचा, जेणेकरून जनतेमध्ये संशयाचं वातावरण सतत राहिलं पाहिजे आणि समोरचे नेते मंडळी, सरकारमधील लोक, मग ते एकनाथ शिंदेजी असोत किंवा संजय शिरसाट असोत किंवा आणि कोणी, संशयाचं वातावरण कसं सतत निर्माण करता येईल याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात आणि मनाला वाटेल ते बोलत असतात। हे आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कळलेलं आहे की हा ठार वेडा माणूस आहे। जी अरुणजी, धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार असे आरोप करत असल्याची टीका सावंत यांनी केलेली आहे। 50,000 कोटीच्या भूखंड घोटाळ्यात शिंदे शिरसाट सामील असल्याचे गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेले आहे। आरोपच केलेले नाही तर अमित शहांकडे या संदर्भातली तक्रार करणारं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। रोहित पवारांनंतर संजय राऊतांनी हा लेटर बॉम्ब फोडलेला आहे। थेट गृहमंत्री अमित शहांकडे पत्र पाठवलेलं आहे आणि अनेकांना पैसे वाटप केल्याचाही गंभीर आरोप ते करतात।